हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे. ह्या ब्लाऊजमध्ये मी कशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग करायचं आहे हे दाखवणार आहे. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे आणि आता मी ह्या ब्लाऊजमध्ये पूर्ण ह्या ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून मी काही महत्त्वाच्या टिप्स ह्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ज्या कोणी मैत्रिणी आपल्या नवीन शिकत असतील ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ लावता सुरू करूयात. सर्वात आधी तर आपण नेहमीप्रमाणेच बॅक पार्ट स्टिचिंगसाठी घेत असतो. त्यानुसार आपल्याला इथे बॅक पार्ट घ्यायचा आहे. जी सरळ साईड आहे त्यावरती अस्तरची पीस ठेवून घ्यायचा आहे आणि खालून साधारणतः आपल्याला हाफ इंच किंवा हाफ इंचला एक लाईन कमी, म्हणजे 3 रेषा आपल्या जो टेपच्या अर्ध्या रेषाचा 3 रेषा असतात ना, ते तिथपर्यंतच आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे. इथे माझा धागा निघालेला होता, मी ते लावून घेते आणि खालच्या साईडला शिलाई करून घेऊया. आता जी आपली फॅब्रिक आहे ना, मेन फॅब्रिक, त्यावरती मी ब्लाऊजची पीस ठेवून घेतलेली आहे. वरती जी राईट साईड आहे त्यावरती आपल्याला ही पीस ठेवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खालच्या साईडला फिनिशिंगची पट्टी द्यायची काही गरज नाही, कारण का आपण इथे अगोदर शिलाई करून घ्यायचं आहे बॉटमला आणि मग ते पलटी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने खालच्या साईडला शिलाई करून घ्या. साधारणतः हाफ इंचावरती आपण शिलाई करून घेऊया. तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने इथे शिलाई करून घेत आहे. ही शिलाई केल्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, खालच्या साईडला बॉटमला जी आपण फिनिशिंगची पट्टी लावतो ना, तीच लावण्याची गरज नाही. ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील ना, त्यांना अगोदर हे अशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे. पट्टी लावण्यात थोडासा वेळ जास्त लागतो. अशा पद्धतीने तुमचा वेळसुद्धा कमी लागतो आणि तुमचं ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगने तयार होतो आणि त्यातल्या त्यात तो ब्लाऊज पटकनसुद्धा तयार होतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आता छोटे छोटे कट देऊन घेऊया, जेणेकरून खालच्या साईडला हे फॅब्रिक व्यवस्थितपणे पलटलं जाईल. आता गळ्याच्या साईडने सुद्धा आपण इथे शिलाई करून घेऊया. गळ्याच्या साईडला सुद्धा आपण इथे हाफ इंचाचं किंवा पाव इंचाचं मार्जिन पकडत, जे काही तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यानुसार तुम्ही इथे पकडून पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्या. मी ह्या पद्धतीने पूर्ण गोल गळा ठेवलेला आहे आणि त्याच गळ्यावरती शिलाई करून घेत आहे. मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे. कोणत्याही बाजूला मेन फॅब्रिक आपल्याला कमी पडता कामा नये. कमी पडलं तर ते आपल्याला इथे व्यवस्थित आपलं ब्लाऊज येणार नाही, फिनिशिंग बिघडून जाईल, आपली ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. ब्लाऊजला आपल्याला जॉईंट वगैरे द्यावा लागेल. त्यामुळे व्यवस्थित कापड सेट करायचं आहे मेन फॅब्रिक, मगच आपल्याला गळ्याला शिलाई करायचं आहे. आणि आता गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेऊया, जेणेकरून गळासुद्धा आतल्या साईडला व्यवस्थित पलटला जाईल. बघू शकतात अशा पद्धतीने आपण जो उलटी साईड आहे ना, त्यामध्ये हात टाकायचा आहे आणि ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे. आता ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील ना, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे आपल्याला रिपीट सांगण्याची गरज आहे. मी तुम्हाला इथे छोट्या छोट्या गोष्टी रिपीट सांगत आहे, त्यामुळे तुमच्या परफेक्ट असं लक्षात बसेल. आता इथे वरून एक शिलाई करून घेऊया, जेणेकरून का आपलं जे फॅब्रिक आहे ना, ते व्यवस्थित सेट राहील. असं वर आल्यासारखं वाटत नाही किंवा लूज पडल्यासारखं दिसत नाही. जर अशी शिलाई करून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा, ही आपली दाब शिलाई असणार आहे. व्यवस्थित जो काही शेप आहे आपल्या गळ्याचा किंवा खालचा बॉटमचा, तो व्यवस्थितपणे दिसेल, त्यासाठी आपल्याला इथे वरून एक दाब शिलाई करून घ्यायचं आहे. मी इथे दोन्ही साईडला दाब शिलाई करून घेतलेली आहे. आता बाजूने पूर्ण शिलाई करून पूर्ण चारी बाजूने आपण पॅक करून घेऊया. आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून घेऊया. तुम्ही बघितलंच असेल कटिंगमध्ये की मी कशा प्रकारे एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवून कट करते, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करते वेळेस अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जर झालं असेल तर ते आपण कट करून काढू शकतो, पण आपल्याला इथे कमी पडणार नाही. अशा पद्धतीने मी अस्तर ठेवत असते. आता मी दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहेत. बॅक पार्ट आपला पूर्ण इथे फिनिशिंगशी तयार झालेला आहे. बघू शकतात तुम्ही. मी बॅक पार्ट आता बाजूला ठेवून घेते आणि आता आपण बाकीचे पार्ट जोडण्यासाठी घेऊयात.
ते सर्वात आधी इथे आपण कटोरीचा साईड पार्ट आहे ना तो घेऊया. अशा पद्धतीने तो समोरासमोर ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या एकाच साईडच्या बाजू तयार होणार नाहीत. ही एक महत्त्वाची आपली टिप्स असणार आहे. इथे आपल्याला जो साईडचा भाग आहे ना तो अगदी उलट्या कापडवरती समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही बाजू त्याच्या समोरासमोर असल्या पाहिजे, जेणेकरून आपण स्टिचिंग करते वेळेस आपले पार्ट जो आहे ना ते दोन्ही एका बाजूलाच तयार होणार नाहीत. ज्या कोणी नवीन शिकत असतील त्यांना हे प्रॉब्लेम नक्कीच येतो, त्यामुळे तुम्ही हे टिप लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून पूर्ण चारही बाजूने मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायचं आहे. हे पार्ट आपल्याला उलट्या भागावरती ठेवायचं आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेऊया. आता हे पूर्ण आपलं फिनिशिंगने तयार करून झालेलं आहे. दुसरा भाग सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात. मी ते दुसरा भाग सुद्धा सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कटोरी सुद्धा सेम त्याच पद्धतीने उलट भागावरती ठेवायचं आहे आणि कटोरी सुद्धा आपल्याला समोरासमोर ठेवायची आहे, जेणेकरून ही कटोरी एकाच साईडला तयार होणार नाही. त्यामुळे उलट भागावरती ही समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आणि मग स्टिचिंगसाठी घेतलेली आहे. आता कटोरी सुद्धा चारही बाजूने आपल्याला इथे मेन फॅब्रिकवरती सेट करायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड झालेलं आहे ते लगेचच कट करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरी लावायची असते. मी ते एकदाच सरळ बाजू आहे का ही चेक करत आहे आणि मग पुन्हा आपल्याला दुसरा भाग सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. आता दुसरा भाग सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आता इथे लगेचच कट करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला सुद्धा बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते लगेचच कट करायचं आहे, जेणेकरून आपला वेळ सुद्धा कमी होईल. परत आपल्याला हेच पार्ट हातात घेण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे आपल्या ब्लाऊज जे आहे ना आपलं ते पटकन तयार होईल, जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे हे छोटे गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊज सुद्धा कमी वेळेमध्ये तयार होणार आहे. इथे बघू शकता तुम्ही मी दोन्ही जो आपल्या कटोऱ्या होत्या ना ते एकदाच चेक करून घेतलेले आहे. कोणत्या जर कटोऱ्या कमी जास्त झाल्या असतील ते आपल्याला जोडण्याच्या अगोदरच ते कट करून घ्यायचं आहे. आता ही कटोरी आपल्याला सरळ भागावरती ठेवून अशी जोडून घ्यायचं आहे. जे साईडचा भाग आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने कटोरी ठेवायचं आहे आणि मग पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे. ज्या साईडची ही कटोरी आहे ना त्या साईडवरती ते कटोरी जोडून घ्यायचं आहे. कटोरीला नेहमी आपण खालच्या साईडने जोडून घेत असतो. तुम्हाला ज्या पद्धतीने जोडायला सोपी पद्धत वाटत आहे त्या साईडने तुम्ही जोडून घ्यायचं आहे, परंतु आपल्याला कटोरीला इथे खेचायचं नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खेचल्यामुळे आपली कटोरी जी आहे ना शेप बिघडतो आणि कटोरी कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कटोरीला खेचायचं नाही. आता दुसरी सुद्धा कटोरी सेम ह्याच पद्धतीने आपण जोडून घेऊयात. तुम्ही कोणत्याही बाजूने कटोरी जोडली तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला कटोरीला खेचायचं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आता बघू शकता तिथे थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं, ते माझं जोडण्यामध्ये थोडंसं झालं होतं, मी ते काढून घेत आहे आणि रिपीट जोडून घेते. हे सुद्धा मी तुम्हाला तुमच्या शेअर केलेलं आहे, कारण का ह्या चुका बऱ्याच जणीकडून होतात. त्यामुळे आपल्याला इथे घाबरण्याची काही गरज नाही. आपण थोडंसं जरी खेचलं तरी ना ही कटोरी कमी जास्त होते. मग आपल्याला ती शिलाई काढून घ्यायचं आहे आणि रिपीट जोडून घ्यायचं आहे. मी बघू शकता आता आणखी डबल मी इथे जोडून घेतलेली आहे. आता ती प्रॉपर सेट झाली होती, कुठेही कमी जास्त झालेली नव्हती. आता इथे मी टक्स लावून घेतलेला आहे. साधारणतः 1.5 इंचावरती मी दोन्ही कटोरीचे टक्स जोडून घेतले. आता रिपीट आपल्याला टक्सच्या वरती कोण्यावरती शिलाई करायचं आहे, जेणेकरून नंतर टक्स आपला निघणार नाही. हे दोन्ही कटोरी अशा पद्धतीने तयार करून झालेले आहेत. कुठे जर एक्स्ट्राचं झालं असेल कापड खालीवर तर ते कट करायचं आहे आणि परत मी ते शिलाई करून घेतली. आता इथे आपले दोन्ही पार्ट तयार करून झालेत. बघू शकता तुम्ही आपल्या कोणत्याही कटोऱ्या चपट्या झालेल्या नाहीत.
कटोरीला एकदम फुगा असा आलेला आहे. आता मी क्रॉसपट्टी जोडण्यासाठी घेत आहे. क्रॉसपट्टी जोडण्यासाठी सेंटरमधून कट केलेली आहे आणि परत क्रॉसपट्टीला आपल्याला इथे काय करायचं आहे, जी क्रॉसपट्टी आहे ती सरळ साईडवरती ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने समोरासमोर ज्या साईडला जास्त टोक आहे ना, तो साईड आपल्या समोरासमोर ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून क्रॉसपट्टीसुद्धा आपली एका साईडने तयार होणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतले होते आणि त्यावरून आणखी एकदा मी शिलाई करत आहे. आता ही शिलाई आपल्याला बॉटमला खालच्या साईडने करायचं आहे. मेन फॅब्रिकच्या जी खालची साईड आहे त्यावरती ही क्रॉसपट्टी स्टिच करायचं आहे. साधारणतः पाव इंचाचं मार्जिन पकडते इथे आपल्याला क्रॉसपट्टी अटॅच करायचं आहे. ज्या साईडने कोणा आहे ना, त्या साईडने आपल्याला ही अटॅच करायचं नाही. जिथून सरळ स्ट्रेट साईड आहे त्या साईडने आपल्याला ही अटॅच करून शिलाई करून घ्यायचं आहे. मी रिपीट शिलाई करून घेतली आहे. आता वरून दाबटीप देत आहे. दाबटीप नेहमी आपल्याला इथे जे अस्तरची फॅब्रिक आहे ना त्यावरती द्यायचं असते. ज्या कोणी नवीन शिकत असतील ना, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात. मी त्यामुळे मी त्यांच्याशी ही गोष्टी शेअर करत आहेत. आता आपल्याला वरून एक शिलाई करायचं आहे. ही दाब शिलाई आहे, जेणेकरून आपला अस्तर जे आहे ना व्यवस्थित सेट राहील. आता पूर्ण चारी बाजूने हे लॉक करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकवरती पूर्ण सेट करायचं आहे आणि एकदाचं पूर्ण जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते इथे कट करून टाकायचं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता बाजूची आता मी इथे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी घेत आहे. जे एक्स्ट्राचं होतं ते पहिल्यांदा कट करून घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही भागावरती उलटी क्रॉसपट्टी ठेवायचं आहे आणि मग आपल्याला हे स्टिचिंग करायचं आहे. जिथे कुठे एक्स्ट्राचं वाटत असेल ते लगेचच आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्याच्या अगोदर सरळ करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं हे तिरकस होत नाही कटोरीचा भाग. आता इथे बघू शकता तुम्ही मी क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. साईडने मी जे काही थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं ते मी तसंच ठेवलेलं आहे, कारण का थोडंसं आपलं क्रॉसपट्टी कमी पडत होती, त्यामुळे तो तिथे ॲडजस्ट होऊन गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्यासुद्धा भागावरती मी सेम ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी झालेली आहे आणि इथे हुकपट्टी काचपट्टी लावण्याच्या अगोदरच इथे आपल्याला कमी जास्त भाग झाला आहे का ते चेक करायचं आहे. दोन्ही पार्ट आपले सेमच आलेले आहेत, कोणताही भाग कमी जास्त झालेला नाही. आता इथे आपण बाही जोडण्यासाठी घेणार आहोत. बाही जोडण्यासाठी घ्यायचं आहे. त्या आपल्याला बाहीला काय करायचं आहे, सरळ साईडवरती ठेवायचं आहे आणि खालून शिलाई करायचं आहे. अशा पद्धतीने 1/2 इंचावरती एक शिलाई करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट देऊन घेऊया आणि जो अस्तर आहे ना ते पलटून घ्यायचं आहे खाली पूर्ण साईडला. त्यामुळे वरून एक दाबटीप देऊन घेऊया, जेणेकरून व्यवस्थित हे अस्तर खालच्या साईडला पलटलं जाईल. आता बाहीच्या वरून एक आपण सरळ साईडवरती एक शिलाई देऊन घेऊया. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बॉटमला शिलाई करून घ्यायचं आहे. ह्यामुळे आपली बाजूला खालच्या साईडला पट्टी वगैरे देण्याची गरज नाही. एकदम फिनिशिंगने खालच्या साईडला तयार होत आहे बाही. आता ही वरून आता मेन फॅब्रिकवरती पूर्ण अस्तरची जी पीस आहे ना ती अटॅच करून घेऊया. चारी बाजूने शिलाई करून घेऊया आणि अटॅच करून घेऊया. इथे पूर्ण बाही आपली अटॅच करून झालेली आहे. आता जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेते. सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बाही तयार करून घेऊया. आता इथे बाही आपल्याला चेक करायचं आहे कोणत्या साईडला कमी जास्त नाही ना. जोडण्याच्या अगोदरच हे दोन्ही साईड आपल्याला खालीवर झाले असतील तर कट करून घ्यायचं आहे आणि बाहीच्या सेंटरवरती कट लावायचा आहे. बघू शकतात मी अशा पद्धतीने दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या आहेत. आता इथे आपण दोन्ही बाह्या तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला गळ्याला फिनिशिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायचं आहे. इथे कपडा मी घेतलेला आहे. एक्स्ट्राचं जे काय कापड होतं ते आपलं उरलेलं घ्यायचं आहे आणि त्यावरती सरळ साईडवरती पट्ट्या कट न करता आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करायचं आहे. हे आपल्याला गळ्याला पायपिंग करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायचं आहे. मी अशा डबल फॅब्रिक करून घेतलेला आहे आणि 2 पट्ट्या कट करून घेत आहे. साधारणतः 1.5 इंचापर्यंत आपल्याला ह्या क्रॉस पट्ट्या काढून घ्यायचं आहे. मी इथे 2 एकदाच पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि दोन्ही भागावरती मी इथे क्रॉस पट्टी लावून घेणार आहे. आता हे पट्ट्या जे आपल्या काढलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने स्ट्रेचेबल असणार आहेत. तर आता ही पट्ट्या तुम्हाला मोजून दाखवते मी. 1.5 इंचाची आहे. आता ह्या पट्टीला आपल्याला सरळ भागावरती डबल फोल्ड करून अटॅच करायचं आहे. आता इथे सरळ पट्टी आपण वरच्या साईडने कट करून घेऊया.
ही पट्टी आता आपल्याला गळ्याची जी सरळ बाजू आहे ना त्यावरती पाव इंचाचं मार्जिन कव्हर करत इथे पट्टी अटॅच करून घ्यायचं आहे. ह्या आधी मी माझ्या चॅनलवरती पायपिंग कशी लावायची हे सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा डिटेलमध्ये आणखी बघायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित परफेक्ट अशी पायपिंग तयार करता येईल. आता इथे आपण छोटे छोटे गळ्यावरती कट देऊन घेऊया आणि पूर्णपणे हे पायपिंग खालच्या साईडला पलटून घेऊया. तुम्हाला जेवढी केवढी छोटी मोठी पायपिंग हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पायपिंग करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित गोल अशी सेट करत इथे आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायचं आहे. थोडीशी इथं आतल्या साईडला शिलाई बसलेली नव्हती, मी रिपीट शिलाई करून घेतलेली आहे आणि वरून आणखी एक शिलाई करून पायपिंगला असा गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यावरती एकदम खाचेमध्ये शिलाई करायचं आहे, जेणेकरून पायपिंगला आपल्या गोल असा व्यवस्थित आकार येईल. पायपिंग आपली चपटी होणार नाही. समोरच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि ते जे काही एक्स्ट्राचं असेल ते मूठ धुवून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडला सुद्धा फिनिशिंग द्यायचं आहे. मी ते दुसऱ्या सुद्धा साईडला पायपिंग करत आहे. आता पायपिंग दुसऱ्या साईडला करण्यासाठी तिथे सुद्धा आपल्याला सरळ पायपिंग कट करून घ्यायचं आहे समोरच्या साईडने आणि आता अटॅच करून घ्यायचं आहे. ही पायपिंग थोडंसं समोरच्या साईडला एक्स्ट्राचं ठेवायचं आहे, जेणेकरून समोरून सुद्धा आपली फिनिशिंग येईल. आता 22 इंचावरती पूर्ण गळ्याला आपल्याला ही अटॅच करून घ्यायचं आहे. सरळ साईडवरती हे ठेवायचं आहे आणि पूर्ण गळ्यावरती 1/2 इंचाचं अंतर कव्हर करत इथे शिलाई करायचं आहे. छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आपली पायपिंग ही खालच्या साईडला पलटलं जाईल. समोरच्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि मग खाचेमध्ये शिलाई करायचं आहे आणि व्यवस्थित पायपिंगला जसा कसा आकार पाहिजे आहे आपल्याला त्यानुसार आपण इथे पायपिंगला आकार देऊन शिलाई करायचं आहे. व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोल आपल्याला पायपिंग फिरवत त्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे. ह्यापेक्षा डिटेलमध्ये मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, तुम्हाला सुद्धा त्या व्हिडिओमधून खूप माहिती मिळणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्यवस्थित मी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंकसुद्धा देईन, जेणेकरून तुम्हाला पटकन तो व्हिडिओ सापडणार आहे. आता व्यवस्थित गळ्याला सुद्धा फिनिशिंग करून झालेली आहे. दुसरा सुद्धा पार्ट सेम ह्याच पद्धतीने तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे पायपिंग गोल तयार करून झालेली आहे. आता दोन्ही भाग आपले इथे रेडी आहेत. मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल ह्यासाठी मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी अटॅच केलेली दाखवलेली नाही. माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथे आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि शोल्डर जोडायचा आहेत. त्यासाठी समोरासमोर अशा पद्धतीने बॅक पार्टवरती उलट्या बाजूवरती हे समोरचे भाग ठेवायचा आहे आणि वर शोल्डरला इथे साधारणतः 1/2 इंचावरती शिलाई करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला ते शिलाई लॉक करायचं आहे, जेणेकरून नंतर हे जी शिलाई आहे ना ती उसवणार नाही. त्यामुळे रिपीट शिलाई करून घ्यायचं आहे, नंतर कधीही ही शिलाई उकडणार नाही. आता दुसऱ्या सुद्धा भागाला आपण सेम ह्याच पद्धतीने रिपीट शिलाई करून घेऊया. समोरच्या साईडला इथे आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही शिलाई आपली नंतर तुटणार नाही. इथे मी 2-3 शिलाई करून घेत आहे आणि दोन्ही शोल्डर आपले इथे अटॅच करून झालेले आहेत. आता इथे शोल्डर अटॅच करून झाल्यानंतर जर थोडंसं शोल्डर कमी जास्त झालेलं असेल ते कट करायचं आहे आणि दोन्ही शोल्डर एकसारखेच करून घ्यायचं आहे. बघू शकता तिथे थोडंसं एक्स्ट्राचं आलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडचं सुद्धा थोडंसं किंचित असं एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता ह्यावरती आपल्याला बाही जोडायचं आहे. शोल्डर अटॅच करून झालेत, आता बाही जोडून घेऊयात. अशा पद्धतीने बाहीला फोल्ड करायचं आहे आणि बाही जोडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी दोन्ही साईडच्या बाह्या इथे तयार करून घेतल्या होत्या. आता त्याच मी इथे अटॅच करणार आहे. समोरच्या भागावरती समोरचा भाग इथे ठेवून घ्यायचा आहे आणि अटॅच करायचा आहे. अशा पद्धतीने जे काही समोरचा जो कट आहे ना मुंड्याचा तो आपल्याला समोरच्या भागावरती जोडून घ्यायचा आहे. ते बाही अटॅच करण्यासाठी सेंटरवरती बाही ठेवायचा आहे आणि बाहीला न खेचता अलगद अशा हाताने बाही जोडून घ्यायचा आहे.
दोन्ही साईडला व्यवस्थित अशी बाही जोडायचं आहे. कुठेही आपली बाही कमी पडणार नाही. जर तुम्ही जास्त बाहीला खेचलात तर तुमची बाही नक्कीच कमी पडणार आहे. आता नवीन ज्या कोणी शिकत असतील मैत्रिणी त्यांच्यासोबत हे प्रॉब्लेम होतो. त्या काय करत असतात, जी बाही जोडतात खालचा किंवा वरच्या बाहीचा पार्ट तो खेचला जातो त्यांच्याकडून, त्यामुळे ते बाही त्यांना कमी पडते. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन ब्लाऊज स्टिच करत असाल तर तुम्ही थोडीशी बाही साधारणतः 1/2 इंचाची एक्स्ट्राचीच कटिंग करायचं आहे. मी माझ्या चॅनलवरती बाहीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंगचा सविस्तरपणे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायचं हे लक्षात येईल. आता इथे बाह्या जो दोन्ही जॉईंट करून झालेल्या आहेत, तर आता आपल्याला साईडने शिलाई करायचं आहे ते बघूयात. साईडने आपल्याला नेहमी वरच्या साईडने शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतल्या साईडला सुद्धा एकदम फिनिशिंग येईल. तुम्ही बघू शकता तिथे थोडंसं एक्स्ट्राचं जास्त झालं होतं, मी ते कट करून घेत आहे. आता खालून शिलाई करायचं आहे. इथे माझा थोडंसं धागा निघाला होता, मी ते लावून घेते आणि खालच्या साईडला इथे आपल्याला लॉक करून घेऊन शिलाई करायचं आहे. शिलाई ही एकदम कडेवरतीच द्यायचं आहे. जास्त काही शिलाईला आतमधून मार्जिन घ्यायची गरज नाही, कारण का आपल्याला हे मधून आपल्याला शिलाई करायचं आहे. त्यामुळे एकच शिलाई बाजूने कडेने दिली तरी चालेल. आता मी इथे कडेने एकदम कडेलाच शिलाई करून घ्यायचं आहे. व्यवस्थित इथे आपल्याला जर कुठे कमी वाटत असेल, जास्त झालेलं वाटत असेल तर कट करायचं आहे आणि एकदम बाहीवरती बाही येईल अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे. बाहीच्या साईडने सुद्धा कुठेही कमी जास्त होता कामा नाही, त्यामुळे तुम्हाला इथे स्टिचिंगमध्ये काळजी घ्यायचं आहे. कोणताही पार्ट कमी जास्त होणार नाही. जर तुम्ही अगोदर कटिंग व्यवस्थित पद्धतीने केली असेल तर तुमचा कोणताही भाग कमी जास्त होणार नाही. इथे थोडंसं एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेऊया. तुमचं जर एक्स्ट्राचा झाला असेल तर घाई गडबड करायची काय गरज नाही आहे. तुम्ही थोडंसं किंचित असं 1/2 इंचापर्यंत एक्स्ट्राचा झाला असेल तर ते कट करून काढू शकता. आपल्याला इथे काय घाबरण्याची गरज नाही आहे. कोणताही भाग आपला कमी जास्त होणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असाल. ह्या व्हिडिओची मी कटिंग पूर्ण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तो कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता हे आपल्याला ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगने तयार करून घ्यायचं आहे. आता आतल्या साईडला आपण हे पलटून घेऊया. आता इथे वरच्या साईडला थोडीशी शिलाई बसलेली नव्हती, मी आणखी एकदा शिलाई करून घेते. आता हे आपल्याला आतल्या साईडला पलटून घ्यायचं आहे आणि मधून शिलाई करून घ्यायचं आहे. वरून शिलाई केल्याने आतल्या साईडला सुद्धा बघू शकतात तुम्ही कशा पद्धतीने फिनिशिंगने इथे आपलं तयार होणार आहे. कुठेही धागे दोरे वगैरे निघणार नाहीत. आपल्या कामामध्ये छान अशी व्यवस्थितपणा दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा वरून शिलाई करायचं आहे, जेणेकरून आतल्या साईडला अशी फिनिशिंग दिसणार आहे. बघू शकता तुम्ही आतल्या साईडला सुद्धा कशी आपली व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग दिसत आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण टिप्स फॉलो करायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंगची शिलाई मार्किंग करायचं आहे. त्यासाठी हुकपट्टी आपल्या जी आयपट्टी आहे ना ती सोडूनच मार्किंग करायचं असते. 9 इंच कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. त्यानंतर 9.25 इंच आपल्याला इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आता इथे दंडघेर टाकून घ्यायचा आहे 6 इंच. 6 इंचला एक लाईन कमी आहे. अशा पद्धतीने आपली इथे बघू शकता तुम्ही सरळ लाईन आलेली आहे. कुठेही फिटिंगची लाईन तिरकस वगैरे आली नाही. ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील ना त्यांच्यासोबत ही प्रॉब्लेम नक्कीच होते. त्यांना फिटिंगची जी शिलाई आहे ना ती सरळ येत नाही. त्याचे बरेच कारणे आहेत, ते मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा. आता ह्यानंतर मी तोच व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता इथे बघू शकतात तुम्ही सरळ लाईन आलेली आहे, कुठेही तिरकस वगैरे लाईन आलेली नाही. मी आणखी एक बाजूने रिपीट शिलाई करून घेत आहे. इथे साधारणतः 5 ते 6 आपल्याला शिलाया करून घ्यायचं आहे. जर कस्टमर हेल्दी वगैरे झाले असतील तर त्यांना उकळून ॲडजस्ट करता येईल, ह्यासाठी आपण रिपीट शिलाया करून घेऊयात. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करते वेळेस लॉक करायचं आहे, जेणेकरून एकेरी जर शिलाई असेल ते लवकर तुटून जाते आणि रिपीट शिलाई केलेत ना लॉक करून घेतलेली शिलाई ती लवकर उकलत नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे.
दुसऱ्यासुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने मी फिटिंग करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम सरळ अशी लाईन आलेली आहेत. पूर्ण शिलाई आपल्या सरळच आलेल्या आहेत, कोणत्याही बाजूला तिरकस शिलाई आलेली नाही. व्यवस्थित असं इथे आपले कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कंप्लीट झालेली आहे. कटोरीला सुद्धा व्यवस्थित पफ आलेला आहे. मस्त असा व्हिडिओ झालेला आहे. चला तर मग बाय बाय.